गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी. जया सागरचं गाजतं या नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड. हे जया सागरचं गाजतं या नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव. एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट. चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी. गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ. अमृता झालं कॉलेज? हा झालं ना. पूर्ण झालं का परत शिकायचं? नाही झालं आता पूर्ण, इथंच आहे मी. हा हा मग आता कॉलेज संपलं म्हणजे आता काहीतरी डोक्यात असेलच की. नाही आता बघू पुढचं प्लॅनिंग बनवल्यावरती. असं का? मग आता काय म्हणजे तुला काळजीच नाही कॉलेजची तर? कॉलेज झाले आता पाहिजे काय तेच की. करू. तुमचं काय चाललंय मग? आता माझं काय होरड ठोके, मी कुठे बी बोंबलत फिरणारा, मला कोण ओळखतं का गावामध्ये? काम धंदा काय? काहीच नाही काम करत मी. तुम्हाला माहितीये का बोल की. आता काय चालू आहे ती नाही माहिती. AI चा जमाना? नाही होय माहिती तुम्हाला? नाही नाही नाही. अहो गावातलं सगळ्यात फेमस कोण आहे मेंबर? गावात होय निंबर लय फेमस आहे. होय. हा AI चा जमाना असा आहे, आपण दोघं मिळून घरी कमवू शकतो पैसे घरात बसून. नक्की. हा माहितीच नाही होय तुम्हाला काय? मी कसला अनपढ, आता तू शिकले सवारलेली, मला काय यातलं कळणार आहे? आता तू म्हणते म्हणून मी तुला साथ देईल. हा दोघांचं आपलं 50-50, जरी 10 रुपये जरी मिळाले तरी 5 रुपये तुमचं 5 रुपये माझं. हा कोणाला हात हो करायचा नाही. आता निंबर कुठं गावर ते दाखवायची जागा माझी. कुठं असेल आता बरं? देवाला जाते तास महिना सकाळ सकाळ पाया पडायला दर्शनाला. हा का? हा बर काय करायचं म्हणजे नाही का, त्यांचं माझं म्हणजे व्हिडिओ फोटो वगैरे काढायचा आणि त्यांना पाठवायचं, मग मी बोलते पुढचं. आईला ते झालं बरोबर, पण कसं आहे जरा गोळच आहे, कारण मला मोबाईलच नाही. आता माझ्याकडे काय पैसा का पाणी हाय की मोबाईल? नाही. नाही माझा खास जोडीदार आहे सागर आहे. सागर हा का? मी त्याला बरोबर करतो कब्जा. सागरला सांगते घे तू, मी सागरची भेटतो. सागरला आणलं की तुम्ही तुमचं काम चालू ठेवायचं आणि सागरला सांगतो की असं असं बाबा आहे. त्याला बी मी थोडस बोलून काहीतरी मन मोकळा करतो आणि तुमचा व्हिडिओ बनवतो. काय आमलट नाही ना येणार आपलं? नाही नाही मी ऐकी, चल जाऊ पटकन. कस काय ओके का आमदार साहेबा बरं? अम्मा रोज उठा बस नाही आपलं आमदार साहेबांबर. मेंबर लय पुढचा आहे अम्मा. अरे मेंबर म्हणतात मेंबर. बर ते जाऊन द्या मेंबर. मला मेंबरीन बाय ना तांबेन हा हांड फेकून हाणलेला का आवाज येत होता तुमच्या घरात रात्री? अरे ती रात्री तोंडा मांजर पडलं होता, तिला हाणत होती, मला हाणत होती, वे तवा लागला सांगायला तांबेन ही आवाज येत होता. मेंबर किती झाकून ठेवलं तरी झाकत नाही बर का. ही बघ मांजर तोंडा पडलं होतं त्याच लागली ती, आणि तेव्हा ती मेंबरनी तांबे फेकून हाणला. ती बाहेर तो लागला का? ठीक आहे मांजराचं ही मांजराचं नाही. मी बघितलं होती मेंबरीने असं धरलेलं तुम्हाला असं गचकेने. मांजर पडलं तेव्हा तिने तांब्यान पितळी फेकून हाणली. हो का मेंबर लपून छपून उपयोग नसतो. पण मी काय म्हणतोय, हा तुला काय दाखवलं ती विचार कर ना. ऐका की तीच सांगतोय, तुम्ही नुसतं दाखवाय बाहेर रोबा भांडताय आणि घरी त्या मेंबरनीचा मार खाताय. हे दिसतंय की तोंड तोंड सुलटून काढलंय मेंबरने. तुझं तोंड पण ठेव की, आता कशाला पुढचं बोलतो ना.
मग असं म्हणायचं खरं हाणलं का नाही नाहीला का मांजराने हाणलेला ते आलोय अर्जुन दादा गप्पा त्याच्या पुढे नका इशे काढून हाय तेवढी तुमची इज्जत घालवेल मग त्यासाठी तुझं दोंड बन ठेव तुझ्या तोंडाचा जळकर ग बसत जा खरं बोलल्यावर सख्याला बी राजी तू अरे येऊ दे ना पण ती नासक किती तुला माहिती ना गप ना बाबा बर आले हा अर्जुन दादा आलाय की मेंबर अयो ते म्हणतात ना कशाच्या वेळ पाया पडायला झेडपी झेडपी हा मग बर जाऊ दे हा ती झेडपी लक्षात आलं माझ्या तुम्ही म्हणल्यामुळं सरपंचाला आहे का नाही तिकीट यंदा मग तू त्या नावच घेऊ नको का आता तुम्ही दिसताय आमदार साहेबा बरोबर सगळं फोटो आमदार साहेब बघितलं का कसं का असं का चारच होतं का नाही मग यंदा काय म्हणायचं झेडपीला मग बिनविरोध विरोधच नाही आपल्याला सरपंच राव तुमचं काळीच आहे की तुला का डोक्यात जाऊ नको तुला गोडीच सांगतोय मी होय ना ती हाय एवढीच त्याला जर असं करायला वसं करायला तुला काय त्याचं करायचंय मला काय करायचं आम्हाला राजकारणावाल्यांच्या नादी नाही लागायचं पण अर्जुन दादा सगळ्यात भारी काय मेंबरची चर्चा लई चालली का नाही गावात सरपंचापेक्षा चर्चा एवढी किती चालू पण सारखं काय का तुम्ही करताय सारखं काय एकच इलेक्शन इलेक्शन त्याशिवाय स्वप्न पडतात का आपल्याला ह्याला अकलीचा भाग आहे का माणूस लेकर बी अकलीचा कांदा येऊ चट नाही करत हे सागर निंबर मी चेष्टा करत नाही तुमच्या डोक्यात सारखं काय बनवलंय सारखं इलेक्शन 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 शिवाय आपल्याला पाणी गोड नाही अरे पाणी गोड नाही ते बघ पाकरू पाणी गोड नाही मेंबर माझ्याकडे बघत होत हे माझ्याकडे बघून हसली मेंबर शोभतय का तुम्हाला माझ्याकडे बघून हसत होती तुला शोभतय का मेंबर कडे बघून हसली ती हे काय तोंडे माकडा तुझ्याकडे बघितलंच नाही ती ना निंबूरकड काय बघत होती अयो पण अर्जुन दादा मेंबरच कसं आहे मेंबरचं लग्न झालंय तुला काय माहितीच नसत त्यामुळे तू वाचा वाटा 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 हा रात्री कशाचा आवाज आला भांडणाचा ही कशाच आहे म्हणजे भांडणाच आहे होय मग त्यासाठी सांगते एखादं पाखरू असं तुम्हीच म्हणता मेंबर झाकली मुठ 1.25 लाखाची ती झाकली मुठ नाही ती उघडी करायची बारी आली माझी आता ए काय तोंडे वरण काळा नातन बी काळा कशाला मध्येच मग काहीतरी करतोय मग काय मी एक नंबरचा पापी तू का ती पाकरू त्या निंबरकडे बघताय आणि तू म्हणतोय माझकडे बघताय आपण हे मेंबरला शोभतय का ह्या गोष्टी मेंबर ऐका की कसं आहे आपलं वजन काय आहे गावात आपलं वजन काय आपली प्रतिष्ठा काय ह्या हेतून वागायचं आता झेडपीला तुमचं नाव चाललंय सगळ्या गावात अरे सगळ्याचा कर जाळ तिकडं का मातीत घालतो तसलं सारखं प्रतिष्ठा करून कुजायला लागलो पार मी ही काय दिसलं का रोजच ते भांडण रोजच तणन अहो ती घरातली भांडणं असतात घरगुती ठेवायची का चावाट्यावर मानताय पण चांगलं पाखरू बघतोय तर तुला द्या कोण आहे ती मध्ये मध्ये करतोय तू ही अर्जुन दादा म्हणतोय ती काही चुकीचं नाही बरोबरच आहे कसं काय बरोबर आहे मग ते पाखरू माझ्याकडेच बघत होत आणि मेंबरीन काय वाईट आहे अरे लाखा रोज टोल देते की ही बघ बॉच करलं रात्री भांडी हाणती फिकून काय करते उग दाखली मुठ 1.25 लाखाची ठेवती आपण मेंबरनीच कस काय राहून दे ते निंबरणीचं कौतिक निंबरणीचं कस काय नाही सारखं ती विषय काढत जाऊ नका काय निंबरणीचं कसं काय अरे पाठीमागे त्या बिचाऱ्याला नुसती केस अंगाव गावला आणि चिठ्ठी गावली त्या बियाण्यानं बाधा मारला का नाही मेंबर नाही ना वय मग काय सांगतोय ह्याला काय कळतं सांगा बरं काय कळतं ह्याला जर रोज 3 टाइम वांग्याची भाजी दिली कशाला खायला खाशील का नाही खाणार एखाद्या दिवशी तरी चमचमीत खाण्यासाठी एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये गेलंच पाहिजे का नाही जाणार की म्हणजे लय वेळा जाणार
मग हीच अर्जुन दादा तुला फरक सांगतोय. तुला रोजच जर वांग्याची भाजी 3 टाइम दिली तर तू खाणार आहे का? एखाद 8-15 दिवसात हॉटेलला गेलं मग काय फरक पडला तुला? हा जाणार की. मग त्या वांग्याच्या भाजीचं आणि हॉटेलचं काय आलं आता? ती सांगते आता रोज मेंबर डोकं खाती या, मग आता बाहेरचं पाखरू असलं मग काय फरक पडला? निंबर ह्याच्या कशाला नादी लागताय? ए तू ग बसत जा, नाही तर जाईत ना उठून सारखं इलेक्शन. अर्जुन दादा माझा खात जोडीदार आहे या. तुला जाऊ दे जा. ह्याला नाही काय फायद्याचं काही नाही ती पोरग. ती माझ्याकडेच बघत होती, ही अर्जुन दादा मला सांगायचंय. असू द्या, तुमच्याकडेच बघत होते. हा मग काय निंबर काय ह्याच्या नादी लागताय? चेष्टा करत नाही. ह्याच्या नादान तुमचं वाटलं होईल हो का? तुम्हाला जर आवडत असेल ना आपला स्वभाव तर आपण बघा. पाखरू लय भारी दिसत होत. ह्याच्या आयुष्यात आधीच लागणार का? ही घ्या आणि तिला प्रपोज द्या, पण ह्याच्यावर लक्ष ठेवायचं. ह्याला जाऊन द्या. हे तू जा निघ. जाऊ का आपण गुलाबाचं फुल यांच्याकडे? ती रोजच असतं त्याच्याकडे, मला रोज दाखवत हिंडतो या. कामी आला आपल्या बास्की पुढचं कशाला शेंडा हाणतोय? जातो मी. जा जा. होय ग बस. काय सुद्धा करू नको तू. त्या पाखराचा आणि निंबरचा फक्त व्हिडिओ बनवू. काय व्हिडिओ कशासाठी? तुला काय करायचंय? आज ती निंबर माहित नाही होय? आला का त्या निंबरच्या नकाची तरी सर आहे का तिला? आणि मग त्याचं काय? जेवढं सांगते ना तेवढंच काम कर. तू काय कर, फक्त यांचा व्हिडिओ बनव. आणि व्हिडिओ बनवला की फक्त निंबरला सोड. मेंबरला सोडू? हा. आपण कशासाठी सोडायचं आहे? अरे त्याने लय लग्नाची घाल केली. हा अरे काय ती जोडी सुटते होय? हा नाही सोबत. ती कुठं, हे निंबर कुठं, आणि निंबरची राहणीमान कसे काय नसते बायाची. तारा पळती काहीतरी करते. हा म्हणजे दाखवून द्यायचे का लग्नाला लय घाई केली मेंबरनी, मग त्यांचा दोघांचा व्हिडिओ, म्हणजे ही जोड कशी वाटते आणि आणि ती ती जोड, जोड कशी वाटते म्हणून व्हिडिओ काढायचा आहे. हा. बाकी नाही काय, नाही ना? काय नाही. मी काढतो की, एवढं तर करणार की दोस्तासाठी. चला की मग. चल. हा पाखरू इथं बसलं या. पटक्यात जाऊ, पटक्यास काय असेल ते बोलून देऊ. खूप छान फोटो काढले तर. तुम्ही हो मीच इकडं कस काय? आलतो फुलपाखरू बघत. त्या बागेत एक छानस फुलपाखरू आले या. हा, मी तर मगापासून बसले, मला नाही दिसलं. तुम्हीच फुलपाखरू आहे. हम्म. ह्या बागेत तुम्हीच त्यासारखे फुलपाखरू आल्यावर बागेला शोभा आली, त्यासाठी मी बघत आलतो. हा का? आमच्या त्या 2 कार्यकर्त्यांनी सांगितलं, मगाशी आम्ही तिथं बसलो होतो, हा ते बघून माझ्याकडेच हसलीस का तू? का हो, तुम्हाला नाही का आवडलं मी तुमच्याकडे बघून हसलेलं? खूप आवडलं की, डायरेक्ट काळजातच भिडलं गेलं. होय. हो. बरं एक विचारू का? हा विचारा ना. मला खूप आवडता तुम्ही. मला पण. अयो, जेव्हा भावाची माणसं भेटली भाऊ कुठं. बाकी काय मग इकडं कसं काय फिरणं वगैरे ओके ना? हो ओके सगळं. मग काय बरं पुढचा प्लॅन वगैरे काय व्यवस्थित आहे ना सगळं? हा बघ एक विचारायचं होतं. हा विचारा ना. मला खूप म्हणजे लय खूप आवडता तुम्ही. मला पण. गुलाबाचं फुल देतोय. आय लव्ह यू. तो आता परत कधी नेक्स्ट टाइम भेटायचं? भेटू ना, सांगेन तुम्हाला मी. ठीक आहे, कॉल करा मला. हा. नंबर घ्या ना माझा. सांगा. 9623 9623 10. 10. ओके, कॉल करा संध्याकाळी नक्की. हा. येऊ का? सागर आता फक्त काम झाले. तू काय बी कर, पहिला व्हिडिओ निंबरला सोडायचं काम तुझं. लगेच सोडतो की. हा सोड. टेन्शन तर नाही ना काय? काय नाही, मी आहे की. सोडला गेला. हा, चल. चला मग घरी. बाई कवर गिरणीची वाट बघत बसू, गिरण तर बंद आहे.
हा अर्जुन दादानी मगाशी व्हिडिओ काढला, मेंबरला तर पाठवला असेल ना, तर मेंबरला फोन लावते. हॅलो, हा मेंबर का? हा मेंबरच बोलतोय. ओळखलं का मला? तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलाय, तो बघा लगेच अर्जंट. कसला व्हिडिओ? बघतो चाल. कशाला हा व्हिडिओ पाठवलाय असा? कशाला म्हणजे? तुम्ही जर मला आजच्या आज 5 लाख रुपये नाही दिले तर मी तुमच्या नावाची कंप्लेंट करीन, आणि हा तो व्हिडिओ पण व्हायरल करीन. 5 लाख? आणि कशाला? तो व्हिडिओ व्हिडिओ डिलीट करून टाक. नाही, तुम्हाला मला 5 लाख रुपये द्यावेच लागतील, नाहीतर तो व्हिडिओ डिलीट नाही होणार, आणि ते पण पैसे सावित्री बनत आणून द्यायचे. अगाईक अयो, एवढं पैसे कुठनं आणणार? काय लय तुला कंडवाता वय. पळ की महाग आता, पळ आता. सगळी इज्जतच जाणार, सगळं वाटोळ होणार. आता हे बाईनी आता अशी दमदाटी टाकली म्हणल्यावर पैशाची तर तडजोड तर करावंच लागेल. आता हाणून मारून घेऊन काहीच उपयोग नाही. तर कस तरी घरी जावं. घरी तरी आहेत का नाही ही तरी बघावं आधी पटक्यास. चला पटक्यास घरी तरी जाऊन. आता सगळं वाटोळ होणार. या बाईला पैसे 5 लाख रुपये नाही दिले ना, जेडपैच जाणार, मेंबर की जाणार, सगळं वाटोळ जाणार. बघा पटकेस घरी, नाही तर ही बाई तू व्हिडिओ सोड पटकेस. चला लवकर घरी. का हो एवढा घाम आलाय तुम्हाला? अगं एवढं ऊन आहे, आता उन्हात चालत आल्यामुळे घाम आलाय लय. पण थंडीचे दिवस आहे तरी तुम्हाला एवढा घाम आलाय. लय ऊन आहे, काय सांगायचंय त्यामुळं. होय ग, काय आपल्या घरात पैसे किती? घरात पैसे नसते लावले का हो? काय नाही, पैसे लागत होते इलेक्शनला. 5 लाख रुपये लागत होते. एवढं? हो. अहो, एवढं असतील का तेव्हा? घरात असतील 50,000 रुपये. नाही 5 लाख लागत होत. बघतो मी ताईंकडे बघतो. ताईंकडे? हा, जातो ना ताईंकडे बघतो तेवढं. बघ घरातली काम. बया, एवढं बेल्यात एवढा घाम आलाय, कुशाला 5 लाख रुपये मागतात? आणि ताई कसे देणार पैसे त्यांना? ताईंकडे तर कुठले एवढं पैसे असतात. नक्कीच काहीतरी नेंबरच्या मनात शिस्त आहे असं मला वाटतंय. मला जाऊन बघावंच लागतंय. अहो ताई, आता ही महिला बचत गट ही ती राहू द्या. आता ग्रामपंचायतीचं झेडपीचं याचं मतदान आलंय, सरपंच पदाला उभं राहा. अगं आशा, तू म्हणते ते सगळं खरं आहे, पण ह्यो घरातल्याच उद्योगाने सुचतय का काय बाहेर पडायला? आणि तो म्हणते बघा निवडणुकीचं करायचं तरी त्यातून ऍडजस्ट कसं तरी, पण चांगलं होईल की. आणि सारखं ती बचत गट काय करून उपयोग आहे का त्याचा? उपयोग नाही, तू म्हणते ते खरं आहे, पण आपल्याला तेवढा वेळ तर भेटला पाहिजे की. आपल्याला आहे का वेळ? काढायचं त्यातून. घरातली काम, रानातली काम, बचत गट, पोरग तर तुला माहित आहे. पण तरी पण काढायचं त्यातून वेळ बाई. काय हो नेंबर? तुम्ही माझ्या आईसारखं. बोला की. मला गरज होती तुमची, पैशाची गरज आहे थोडी. 5 लाख रुपये लागत होतं. तुमचं 1 महिना 15 दिवसात मी देऊन टाकतो महागाई. अहो खरं आहे नेंबर तुमचं, पण आता हो का 5 लाख कसं असतील माझ्याकडे सांगा की? एवढं पैसे असतात का? ते काय बी करा कुठनं बी, मला लय पर्सनल कामासाठी लागतात, अर्जंट लागतात. तुम्ही काय बी करा. मी उग पोराच्या नात्याने आशेने आलो राव तुमच्याकडे. तुम्ही काय बी करा, पण करा. सागरला जशी मदत करता तशी मला बी मदत करा राव. पण एवढी काय गरज आहे ते पैशाची? आहे, मी नाही सांगू शकत कुणाला, पर्सनल गोष्ट या. ती लय ही झालंय, त्यामुळे मला 5 लाख रुपये लागतात. तुम्ही अर्जंट द्या मला. ऐका की, तुम्ही मला पैसे मागताय खरं आहे, पण एवढं पैसे माझ्याजवळ कसं असते? आणि मी तुम्हाला लय तर लय ना 20,000 रुपये दिले, ह्याच्यावर नाही आहो माझ्याकडे पैसे. 20,000 तर काय होईल? बरं ठीक आहे, राहू द्या, मरू द्या. बघतो सरपंचाकडे असलं. पण होय हो ताई, एवढं कशाला पैसे लागतात नेंबरला? आपण नेबर घाबरलेलाच आहे बाया. होय, अहो काहीतरी झालंच असेल.
काय माहित बाया काय आहे पण घाबरलाय नेंबर लय नक्की घाबरलाय. घाबरलाय होय ग आशा नेंबर एवढा घाबरलेला होता नक्की दोघा नवरा बायकोची भांडणं झाली असतील झाले असत्याला अहो. त्यासाठीच बाय मला तर घाबरलेला लय दिसत होता ताई? नेंबर. हा ये के नेंबरीन बाई या होय हो ताई आमचं नेंबर आलतं का हो तुमच्याकडे? हो आणतो की काय म्हणलं हो? म्हणत होत ताई मला गरज करा माझी मला पैसे द्या मी म्हणलं किती घाबरलेलं होतं का? लय घाबरलेलं होतं काहीतरी नक्कीच मॅटर झालेला दिसतोय अहो. मला पण पैसे मागत होते ती 5 लाख रुपये. आणि मग मला बी 5 लाख मागितलं पण नेंबरीन बाई एवढं पैसे असतात का हो जवळ अहो नसतात की आमच्या तरी घरात काय आम्ही तरी काय एवढं ताजं तावा नाही का सांगा बरं तुम्ही. मी म्हणलं नेंबरला मी म्हणलं बाई एवढं काय पैसे नाहीत म्हणलं 20,000 रुपये देईल म्हणलं मी 20,000 रुपये होय हो ताई काय निवडणुकीसाठी लगेच 5 लाख रुपये लागतात होय. काय नेंबर मला म्हणत होतं निवडणुकीसाठी 5 लाख रुपये लागतात. कशासाठी निवडणुकीसाठी. निवडणुकीसाठी मला तसं नाही म्हणलं नेंबर मग काय हो म्हणलं ताई? मला तर म्हणलं मला 5 लाख रुपये द्या मी म्हणलं कशाला तर माझं पर्सनल काम आहे काय? हो नक्कीच नेंबरच्या मनात काहीतरी काळ बेंद्र चालू यावं घामाघूम झालं होतं. इथं पण नेंबर घाम पुसत आलं होतं लय घाबरलेलं होतं पण नेंबर आणि तुम्हाला एक सांगतात मला एक सांगतात म्हणलं काहीतरी नक्कीच झालेलं दिसतंय बघा ताई. आणि मला कसं वाटलं की तुमच्या दोघांची भांडणं झाल्यात का काय कुठली हो ताई भांडणं? होय ताई आपण बघायचं का हो जाऊन नेंबरच्या मागं काय चाललं ते? इथं म्हणलं सरपंचाकडे चाललोय मी चला मग जाऊ आपण सरपंच. हा चल की मग सरपंचाच्या चला. इथं. काका कुठं गेला हे दार देऊन इथं? तो कुठं फिरतोय बोमलत इथं दार दिलेला का काय सगळ्या एकाच ह्याच्यावर दिलंय दार तो हा ये लवकर तसलं काय काम सांगावं ना का तुला का अवघड झालंय तू दिवाळ काढशील आमचं सगळं हा ये लवकर काय सरपंच काय जाऊ करताय नेंबर. रानात काय नाही हे काय असं बघ कामाला ठेवली की माणसं असं करते बघितलं का कसं केलंय ही लोकांच्या जीवावर शेती नाही स्वतः केल्याशिवाय कष्ट काय उपयोगाचं नाही पाणी दिलं सोडून एका वाकोऱ्या इकडचं भिजायचं राहिलंय त्यात लाईटीची बोंब अशी काय करायचं मग कशी शेती करायची दिवाळी काढील की अशाने काय नाव की देवळ दिवाळी नाही वावारी काय लावीन मला ती असलं गडी ठेवल्यावर बरं बोला की तुम्ही का आलाय आता काय सांगायचं सरपंच थोडं कामच होतं तुमच्याकडे काय आणि काम आज होतं? ग्रामपंचायतीत गेला नाही आज रविवार नाही होय का सुट्टीच्या दिवशी बी आम्हाला लावता तिथं बघू दे की घरचं वाईट याला लागतंय ना रविवार आहे आज अवघडच आहे कुठं डोक्यावर नाही ना पडला काय भानगड काय हे सांगा. पडू द्या कशाची पण काम होतं तुमच्याकडे सांगा की एक 5 लाख रुपये पाहिजे होते 5 लाख हो कशाला लय अडचणीत आलोय आणि काळजाशिवाय कोण सोडू शकत नाही आलं ही माझी इच्छा आहे मेंबर हाय बरोबर आहे बर का आज रविवार बी बँक बंद आहे हा. एक माझ्याकडे येणार आहे बरं का आता ऊस गेलाय ऊसाचं पेमेंट आलं का नाही 15 तारखेपर्यंत दिलं तर ते सगळं राहू द्या बाजूला पण काळजाशिवाय माझं काम करणार नाही येणार तुम्हाला 100% येणार तुम्हाला नाही द्यायचं मग द्यायचं कोणाला तुम्ही काळजीच करू नका फक्त 15 तारखेपर्यंत थांबा मला 1 तास 2 तासात लगेच पैसे पाहिजे कसं शक्य आहे आज सुट्टी बँक बंद आहे कुठनं काढणार देणार आहे का नाही 1 तास 2 तासात तेवढं सांगा नाही ते विषय कट करून टाका याला बघू काहीतरी ऍडजस्टमेंट करतो पण नाही जमलं तर 15 तारखेला मात्र नक्की देणार आज तुमच्या विश्वास देणार की 5 काय 10 लाख देईल मी तुम्ही नका मला काळजी करू तासाभरात पैसे द्या मी हाय राहणार तेवढं बरं बघू मी ऍडजस्ट झालं तर हा, चाल. हा. बघतो पैशाचं पाण्याचं कसं काय चाललंय अरे मी म्हटलं 5 लाखाची काय गरज लागत एका तासात 5 लाख गोळा करायचं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का झाडा बेडाच तोडायचे तर विकेव पडलेली दिसते तेव्हा काय एवढी गरज लागली असेल ते असं होय हो ताई काय सरपंचाच्या घराला कुलूप आहे कुठे गेले असतील सरपंच? राहणार असतील सरपंच होय सुट्टी आहे ना माझा नवरा एवढा घाबरला होता मग काय झालं असेल हो? मला पण लय टेन्शन आले अहो. आता काय माहित बाया काय झालं असेल हो का आलं सरपंच काय व सरपंच नेंबर आलतं का हो तुमच्याकडे? आलतं की माझ्याकडे काय म्हणलो? काय लय घाबरलेलं होतं हा.
मग तर 5 लाख रुपये पाहिजेत मला, काही बी कारण द्या 1 तासाच्यात. अहो ताईला पण गेलतो पैसे मागाय, मला पण मागत होतं इलेक्शन साठी. काहीतरी भानगड असेल, काहीतरी पण? त्यांच्या माग कान लागले, टेन्शन मध्ये म्हणल्यावरती नक्कीच काहीतरी काळे बेंद्र झालेलं दिसतंय. काहीतरी डक्की होय असणार आहे. सरपंच, काय म्हणलं तुम्हाला जाताना? मला म्हणले रानात चालूया. राहणार चाललंय. हो, आणि लय घाबरलेलो होतो, घामन बिमन आलता, टेन्शन मध्ये होतो. मला बी लय टेन्शन आलं, काय झालं असेल, जायचं का आपण बघाय? चला की रानात बघू मग. चला चला, टेन्शन मध्ये होता माणूस. चल. चला चला. लका प्रत्येकाच्या घरी गेलोया, पैसे मागितले तरी काय कुण्या रुपया दिला नाही. आणि जर नाही 5 लाख रुपये दिलं तर ती पोरगी व्हिडिओ व्हायरल कर. 20-25 वर्ष झालं थाटात मेंबर की म्हणून वागलोया. आता जीव देण्यापरी काय रे ही नाही. बरं झालं तू बी मला आताच दिसाय पाहिजे होता. आणि निसर्गाची करणी, नारळात पाणी असली गत झाली. तुझी बी इच्छाच आहे ना रे, मी जीव द्यावं म्हणून, हाय ना? मग चला आता माझ्या संगत, चला आता जीव द्यायला. तुझ्याशिवाय तर पर्यायच नाही आता राहिला, तोंड दाखवाय बी जागा नाही आता. बे आता वर जावा नका रे, अडक की लवकर, पटकस लवकर अडक. अहो काय करता तुम्ही? आपला निर्णय घ्यायचा असतोय वा नेंबर होय. अहो काय झालं? ओ अहो बघा की ताई, काय झालं ह्यांना? सांगा की काय नाही, तिकडे बसू आपण. होय हो. अहो काय झालं नक्की, तुम्ही असला निर्णय एवढा मोठा घेतलाय? अगं काय सांगायचंय, मला खरंच माफ करा तुम्ही. अहो, पण झालं काय नक्की? काय लय चुकीचं पाऊल उचललं. आणि एक देवाला गेलतो आम्ही, आणि तिथं एक पोरगी बघितली. अर्जुन दादांनी चांगलं खोलून दिलं, म्हणून ती पोरगी बघत आम्ही बागेत गेलो. बागेत गेल्यानंतर बोलणं चालणं सगळं झालं, पर गुलाबाच्या फुलपर्यंत. माफ कर बरं का, तुझ्यावर प्रेम आहे. किती वेळा तुम्ही फसावता हो मला? आणि ती झाल्याच्या नंतर तो व्हिडिओ मला आला. कसला व्हिडिओ? ती काय ती गुलाबाचं फुल हे दिलेलं ते सगळं. मग आणि ती कुण्या पाठवलाय तर ह्या सागरने पाठवलाय ह्यांची. बघा बरं ताई, सागरने हा. आणि मग ती काय तिने मग मला फोन केलाय की 5 लाख रुपये मागते. आणि मग मी ह्यांच्या सगळ्यांकडे गेलतो, तुला बी मागितलं, पण ही काय कोणी पैसे द्याय ना. अहो पण तुम्हाला असलं धंदा कोण हो करायला सांगतो? तुम्हाला किती वेळा सांगितलं, आपला एवढा सोन्यासारखा संसार आहे. हा अहो नेंबर, घरच्यांचा तरी विचार करायचा. असला टोकाचा निर्णय घेता वाई सरपंच. मग एक काम करा, कुणी बी असू द्या, पोलीस स्टेशनला फोन करा, द्या की गुतवून सगळी. अहो ताई, पहिल्यांदा विचारपूस करा, काय झालंय, काय घडलंय, काय नाही, त्याचा मग नंतर चढाला आपण. अशा ताई तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे. बिचाऱ्याला त्रास होतोय म्हणजे गव्हाबरोबर किड रगडायला जायला नकोच. बरोबर काय? आहे, हा. हो सरपंच, पण काय हो करायचं? कुठून आणायचं एवढं पैसे? 5 लाख? तुम्ही काळजी करू नका, अहो माझा जीवाभावाचा माणूस आहे, मी देतो 5 लाख रुपये. चला त्याचा छाडा लावा, आपण कोण आहे ती. चला जायचं ना? हा, त्यांनी सावित्र मनात बोलावले पैसे घेऊ. चल देतो मी 5 काय 10 देईल मी, माझा जीवाभावाचा माणूस आहे. चल. अमृता काय बी म्हणतो, तुझ्या डोक्याचा नादच नाही करायचा. कसं आहे, तुझ्यामुळे माझं बी आता बरं झालं. पण हो, गद्दारी करायची नाही. मी तुझं काम केलं का नाही? मग आता तू बी माझी मला हे सहाय्याचा निमित्त कुठं 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 पळताय? हा कुठं पळताय? ती पोरगी गेली बघा बघा, धरा तिला. मी नाही काय केलं. अयो, काय नाही केलं.
काय पोरगी का ग माझ्या भावावर मी काय नाही केलं मेंबरनीला बोल का माझ्या भावावर मी काहीच नाही केलं मग कोणी काय केलं सगळं ह्यांचा प्लॅन आहे माझं काहीच नाही ह्याच्यात अयो आताच्या आता बदलते काय पोरगी असं अहो, ती तर जाऊ दे किती बाहेरची म्हणताय आणि तुम्ही तर गावातले की तुम्ही इतके आतल्या गाठीत असताना वाटलं नव्हतं एवढा माझा भावा नवरा जीव गेला असता की त्याचा तुमच्यासाठी या पैशासाठी तुमच्या निंबरीन बाई शपथ घेऊन सांगतो यात माझी काही सुद्धा चुकी नाही सारे अमृताने मला सांगितलं होतं त्या अहो, काय- पद्धतीने मी केलं अहो पण तुम्ही काय बोलताय तिने करा नका पण तुम्ही तर कुशल म्हणतात आपण अर्धा अर्ध घ्यायचं मग तुमचं पण यात हात आहे का नाही ए काय चाललंय आई गे कुठं कुठं तुला बघायचं काय मला बघतो व्हिडिओ काय यांनी बघतो रे? पाठवलाय काय बघतो काय मला बघतो पाठवलं व्हिडिओ यांनी हा ना चांगला तो व्हिडिओ पाठवला ना यांनी पाठवलं. पाठवला ना, लोकांचा अरे वजवट कसला करतोय. व्हिडिओ काय झालंय माझा मला एक तुझ्या नंबरवर त्या मेंबरचा जीव गेला असता आज माहित आहे का तुला व्हिडिओ हा? आलाय अरे मीच पाठवलाय ह्यो 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 अर्जुन दादा मला काय म्हणला काय म्हणला मेंबरने बरं ह्यानी मेंबरनं लग्न करून लय गाय केली कोण म्हणलं श्री अर्जुन दादा काय वाटलं हा? होता मला म्हणला मेंबरनीला दाखवायसाठी आहे का नाही म्हणजे मेंबरला दाखवायसाठी ह्या दोघांचा जोडा कसा दिसतोय एक नंबर आणि ती मेंबरनीला आहे का नकाची सर म्हणून म्हणला व्हिडिओ काढ ह्या दोघांचा बोलताना आणि मेंबरला पाठवून दे असा म्हणला ह्यो मला अहो ती काय का म्हणा ना पण सागर भाऊ तुम्हाला तरी शोभत का सागर भाऊ एखाद्याच्या संसाराचं वाटोळ झालं असतं का? सांगा बरं तुम्ही असं केलंय ती हो का वहिनी मला मान्य पण हे काय म्हणला हे अर्जुन दादा मला म्हणला व्हिडिओ काढ म्हणून मी काढला अहो तुम्हाला काय हो कमी केलं होतं आम्ही तुम्ही चांगलं खात्यापात्या गावाने लाद दिली की हा तुम्ही म्हणून ती तुमच्या मनाने वागत होतो की आम्ही हा? निंबरीन बाई माझी काही चुकी नाही या अमृता मला म्हणले यायचा जमाना निघालाय हा. म्हणून मला तिनं चांगलं डोक्यात भरावलं मला म्हणले गावात कोण चांगला माणूस आहे त्याला कोण किंमत जास्त देत मी सांगितलं नाव म्हणलं योग्यच निंबर आहे बाबा म्हणलं त्यांना लय इज्जत आहे मग मला म्हणले माझं एक काम करा मी म्हणलं करतो हा. मला म्हणले की मला फक्त त्यांच्या संग व्हिडिओ काढतो मला मदत करा हा. आता माझ्याकडे मोबाईल नसल्यामुळं मी सागरकडे गेलो होतो आणि त्याला बी खोट सांगितलं आणि व्हिडिओ काढून घेतला चांगलं आणि- केलं नवऱ्याचा जीव गेला असता माझा तुमच्या सरपंच व्हिडिओमुळं. कशा पैशाचे आहे हो, तुला सरपंच थांबा अगं ह्यांचं जाऊ दे की म्हणा येईन कोण पण भोळे पण तू तरी शिकले सवरलेली की चांगल्या घरातली दिसती या माफ करा हो माझं चुकलं कारण का मी नाही टीव्हीला मालिका बघितली तर त्याच्यात दाखवलं ब्लॅकमेल वगैरे त्यांनी लय पैसा वगैरे कमावला मला पण वाटलं बघू काय होतंय खरंच होतंय का म्हणून मी पण असं केलं माफ करा माझं खरंच चुकलं अगं माफ कराय माझ्याकडे बघ ती टीव्ही आहे आणि ती पिक्चर आहेत आणि टीव्हीतली मालिका आहे तू म्हणते ना ती कसं असतं माहिती का लोकांचं मनोरंजन करण्यासाठी असतं तू तर रिअलच केलं हे रिअल नसतं असं मग काय माझ्या नवऱ्याचा जीव गेला असता तुझ्यामुळं खरंच माफी मागते तुमच्या दोघांकडनं खरंच माझी चुकी झाली माफ करा मला बरं का अमृता टीव्हीला जे कार्यक्रम असतात ना त्याच्यात चांगलं बी असतं आणि वाईट बी असतं हो आपण काय घ्यायचं चांगलं घ्यायचं का वाईट घ्यायचं ते आपण ठरवायचं असतं आणि तू मात्र वाईट घेतलं त्याच्यापासून काय झालं यांच्यावरची वेळ आली तशी वेळ कोणावरती आली नाही पाहिजे हो बरोबर आहे सरपंच तुमचं आहे का नाही बरोबर आणि ते जरी त्याच्यात जे करतात का नाही काही ब्लॅकमेलिंग करता याल कोणी चोऱ्या करता याल पण ती शेवट चोर पोलिसांच्या ताब्यात सापडतोच हो. कधी नाही कधी मांजर किती डोळं झाकून दूध पिलं तरी ते कधी ना कधी समोर येतच ते दिसणारच की आणि हे असं करायचं म्हणजे आपणच आपल्या स्वतःच्या पाया कुराड मारून घेतल्यासारखं असतं हो बरोबर आहे हे म्हणून आता एवढंच आहे बाबांनो माझ्याकडनं चुकलं मी व्हिडिओ काढायला नव्हता पाहिजे पण मला कसं वाटलं की दाखवायचं ह्यांना पण त्याचं अहो सागर भाऊ पण चांगल्या गोष्टी घ्या ना तुम्ही वाईट गोष्टी कशासाठी घेताय पण वहिनी मला काय वाटलं की ह्यांनी खरंच व्हिडिओ त्याच्यासाठी मागितलाय का मेंबरला दाखवाय पण ह्यांनी ह्याचं एवढं मोठं केलं म्हणजे ईदभर लाकडून हातभर डपली केली हे मलाच माहित नाही असं चोऱ्या माऱ्या ब्लॅकमेल करून जर सगळ्या गोष्टी झाल्या असत्या तर कोण कुठलं माणूस कुठे गेला असं सांगा बरं तुम्ही अहो मेंबर येईन बाय पण तो गेला भोळ्यापणा व्हिडिओ काढायचा आणि व्हायरल त्याला हे माहित आता हे पुढचं असं आहे म्हणून बरं असू द्या हो का माझ्याकडनं चुकली हिथून पुढं वहिनी मी कधीच कोणाचा व्हिडिओ काढणार नाही आणि हा खरंच आहे आई म्हणते मेंबर म्हणते सरपंच म्हणते तसं आहे टीव्हीतनं घ्या फक्त चांगलं घ्या चांगल्या वाईट गोष्टी, हो. सोडून द्या काय आणि कधी बी किती मोठा गुन्हेगार असला ना तरी तो कायद्याला
कायद्याच्या कचाट्यात सापडतो. सापडतो. हो कोणाला माफी नाही, म्हणून आता इथनं पुढे तरी असं काय वागू नका. AI चा जमाना आहे, त्याचा चांगलाच वापर करा. हो बरोबर आहे हो तुमचं. बरोबर आहे की. मला बी माफ मग काय? करा. मी कुणाचं तरी ऐकून पाऊल पुढं टाकलं, पण मी कधीच असलं कुणाचं ऐकून पुढं पाऊल टाकणार नाही. अर्जुन दादा तुम्ही तर बारमाय तसंच करताय, नाही नाही म्हणता आणि तसंच करताय अजून. सारख्या चुका करतो बरं. आणि गावाला आग झालंय लावतो. जाऊन झालं द्या चला आता. मेंबर बी आहे आपलं, वाचलं. माझ्याकडून बी चूक झाली की मी ह्यांच्या ऐकण्यावरून पुरीच्या मागे पळालो. तुमचं बी ते बारमायचंच आहे. चला घरी. चला घरी.